मित्रांनो, मी डॉक्टर राम पोखरे, अमृतला नॅचरोपॅथी सेंटर, शिवाजीनगर. मित्रांनो, नॅचरोपॅथी आणि ॲक्युपंक्चरने असे काही चमत्कारिक रिझल्ट आपल्या समोर येत आहेत जे आपल्याला आदतपॅथीला पर्याय आहे. ज्यामध्ये एक CKDचं पेशंट आपल्याकडे आलेलं होतं 6 ते 7 दिवसापूर्वी, ज्यामध्ये पेशंटचा क्रेटानाइन होता 10. त्याच्यानंतर पेशंट ऑलरेडी डायबिटिक होतं, इन्सुलिन टेकर होतं. ज्यावेळी पेशंट आपल्याकडे आलं तर ब्रेथलेसनेस, सगळ्या अंगाला सूज, HB कमी, क्रिएटिन वाढलेला, शुगरच्या टॅबलेट चालू, खूप काही कंप्लेंट घेऊन पेशंट ज्यावेळेस आपल्याकडे आलं. त्यानंतर आपण पेशंटवर ॲक्युपंक्चर पद्धतीने जे किडनीचे काही पॉईंट असतात ₹10 received on PhonePe. त्यासोबतच नॅचरोपॅथीने स्टीम बाथ, कटी बाथ, बस्ती असे उपचार केले आणि आज आपल्या समोर एक पेशंट आहे. तर हे पेशंटला विचारा याला किती फरक पडला, किती नाही बघा. तुम्ही तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव अशोक लाडे, मी राहणार भीमनगर हॉस्पिटलचा. मी जेव्हा दवाखान्यात गेलो तुम्हाला डॉक्टरांनी रक्त तपासायला रक्त तपासलं. मी क्रिएटिन 10.7 आलं. डॉक्टरांनी मला अर्जंटली काय म्हणते डायलिसिस करायला सांगितलं. मी दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेलो त्यांनी पण तपासला आणि अर्जंट मला डायलिसिस करण्यासाठी सल्ला दिला. मग माझ्या मनात विचार आला का आपण आयुर्वेदिकमध्ये उपचार घ्यावा असं वाटलं. आणि बऱ्याचशे पेशंटने बघितले डायलिसिस केले म्हणजे ते गेले, म्हणजे वापस आले नाही, ते तसेच जातात. त्या भीतीनं मी आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलो. आयुर्वेदिक डॉक्टरनं बघितलं आणि मला सरांचा ॲड्रेस दिला आणि सरांकडे पाठवलं. इथं मी 8 दिवसापासून ट्रीटमेंट घेतो. 8 दिवसात माझं ट्रीटमेंट 7.5वर आलं. 10.6 होतं, त्यापैकी 7.5वर आलेले आहे. एकदम BP नॉर्मल झाले, हातपाय सुटले होते ते एकदम पूर्ण नासाडी बनवून दिसून आले पायाचे. आणि जे तुम्हाला लग्नीला पहिली बिलकुल येत नव्हती ते लग्नी पण येत नव्हती मला, आता मोकळी लग्नी येते. लग्नीला काही त्रास नाही. लग्नी आता भरपूर प्रमाणात येते ना, प्रमाणात लग्नी येते. मी डॉक्टर साहेबांचं आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचं मी फार आभारी आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आणि मला एक जीवदान दिल्यासारखं. नमस्कार.